अवैध रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। पोलीस स्टेशन मुकुटबन येथील जमादार विनोद नागरगोजे यांना दिनांक 13 डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली। सदर माहितीच्या आधारे ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम नेरळ येथे नाकाबंदी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान टाटा मोटर्स कंपनीचा टिपर वाहन क्रमांक MH03 CV 1790 हे वाहन तपासले असता त्यामध्ये विनापरवाना अवैधरित्या 3 ब्रास रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले। त्यामुळे सदर वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पवन विलास कार्लेकर वय 33 राहणार कोंडा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे तसेच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुटबन पोलिसांनी केली आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।